नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुख करते इस खबर की ओर। उत्तर शिव गांव में प्रस्तावित MHADA भूमि सर्वे को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया, जब भूमिपुत्रों के तीव्र विरोध के चलते प्रशासन को अपनी कार्रवाई रोकनी पड़ी। मौके पर तनावपूर्ण स्थिति के बीच भारी भीड़ जुट गई। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र और नवी मुंबई महानगर पालिका में शामिल 14 गाँव के उत्तर शिव गांव में MHADA की ओर से प्रस्तावित परियोजना के लिए भूमि मापी की प्रक्रिया बुधवार शुरू की गई थी और इस दौरान ठाणे तहसीलदार सहित राजस्व विभाग के अधिकारी मौके पर पहुंचे। जैसे ही इसकी जानकारी स्थानीय भूमिपुत्रों को मिली, बड़ी संख्या में ग्रामीण एकजुट होकर मौके पर पहुंच गए और जोरदार विरोध दर्ज कराया। ग्रामीणों का आरोप था कि बिना पूर्व सूचना के जमीन पर कब्जे और सर्वे की कार्रवाई की जा रही है, जिसे किसी भी स्थिति में स्वीकार नहीं किया जाएगा। विरोध बढ़ने के कारण मौके पर तनावपूर्ण स्थिति बन गई और इस बीच विधायक राजेश मौर्य ने हस्तक्षेप करते हुए MHADA के वरिष्ठ अधिकारी संजय जायसवाल के फोन पर बातचीत की। उन्होंने स्पष्ट कहा कि भूमिपुत्रों के विरोध के बीच सर्वेक्षण की प्रक्रिया आगे नहीं बढ़ाई जानी चाहिए और पहले स्थानीय नागरिकों से चर्चा कर समाधान निकाला जाए। विधायक के हस्तक्षेप के बाद प्रशासन ने फिलहाल भूमि मापी की कार्रवाई स्थगित कर दी। इससे मौके पर मौजूद ग्रामीणों ने राहत की सांस ली। हालांकि ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि भविष्य में बिना सहमति के जमीन अधिग्रहण या सर्वे की कोशिश की गई तो वो बड़े स्तर पर आंदोलन करेंगे। इसी बीच पूर्व विधायक सुभाष भोयर ने मौजूदा स्थिति को लेकर विधायक राजेश मौर्य पर भी राजनीतिक टिप्पणी करते हुए सवाल उठाए हैं, जिससे मामला और राजनीतिक रूप लेता दिख रहा है। नवी मुंबईमध्ये असलेले 14 गावामध्ये असलेला उत्तर शिव, या उत्तर शिवच्या गावाचा शासनाच्या माध्यमातून माडाच्या माध्यमातून आज कुठल्याही नागरिकाला पत्र न देता विचार न विचारता आज दडपशाहीने सर्वेचं मोजणीचा काम ठेवला होता आणि मग इथले सर्व 14 गावातले ग्रामस्थ, सर्व पक्षीय ग्रामस्थ आज एकत्र इथे येऊन आम्ही त्याला विरोध केला आणि संजय जायसवाल साहेबांशी मी स्वतः फोनवर त्यांचे संपर्क साधला असता की बाबा इथल्या नागरिकांचा विरोध आहे आणि आम्ही कधी तुम्हाला सर्वे करून देणार, नागरिकांशी चर्चा करा, आम्हाला ज्या ज्या सुविधा आहेत त्या पहिला मिळाल्या पाहिजे, त्याच्यानंतर आपण निर्णय घेणार, त्याचं मान्य करून संजय जायसवाल साहेबांनी आज स्थगिती दिली। ग्रामस्थांनी जो विरोध केला त्या भूमिकेशी आम्ही ठाम त्यांच्या बाजूने आहोत। ग्रामस्थांना ज्या जमिनी आहेत 14 गावच्या त्या पूर्वी गुरचरण म्हणून होत्या। गुरचरण म्हणजे गावकऱ्यांना गाई म्हैशी चरण्यासाठी त्या जमिनी होत्या, त्या ठिकाणी त्यावेळच्या शासनाने त्यांना दिलेले आहे। आमचं तेच म्हणणं आहे का तुम्ही आता ही गावं अनेक वर्ष पहिला महापालिकेत होती, नंतर परत जिल्हा परिषदमध्ये आली, आता परत महापालिकेत गेली, तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तिचा DPR तयार होणं गरजेचं आहे। मग या गावाला काय काय अपेक्षा आहे, काय काय आवश्यकता लागणार आहे, काय काय सुविधा देऊ शकते, त्याचा DPR व्हायला पाहिजे आणि DPR झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून ह्या गावकऱ्यांचं व्यवस्थित नागरी सुविधा पुरवल्यानंतर जे काय शासनाला आपल्या म्हाडाच्या माध्यमातून जे काय घरकुल बनवायचे असतील, गावकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, त्या भागातील नवीन लोकप्रतिनिधी निर्माण झाले त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि मगच खऱ्या अर्थानं त्या संबंधीची योजना राबवायची का नाही राहावी त्याचा निर्णय गावकरी शासनाच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतील। हे लादणं योग्य नाही असं माझं मत आहे। या संबंधी लोकप्रतिनिधी जागृत असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी सतत या भागामध्ये 14 गावामध्ये मी आमदार असताना आम्ही सतत त्या भागामध्ये त्याची प्रकारची माहिती घेत होतो। त्या भागामध्ये काय लोकांना हवं आहे, या गोष्टीची नागरी सुविधा काय हव्या, जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही पण काही कालांतरामध्ये तिथे अशा प्रकारच्या लोकांच्या निराशा झालेल्या आहेत। लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे, माहिती घेणं गरजेचं आहे, पण हे का लादलं जातं आहे याची भूमिका स्पष्टपणे त्यांनी घ्यायला पाहिजे आणि मला वाटतं या संबंधी सगळ्याच लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे। काय वाटतं? नाही आता तुम्हाला दिसतंय ना, तर या संबंधी मीच बोलायला पाहिजे असे सगळ्यांना माहीत आहे, कोण कमी पडते, कोण जास्त करते, या संबंधीची माहिती तुम्हाला स्वतःला माहीत आहे।
उत्तर शिव ग्रामस्थांच्या बाबतीत म्हणायला गेला तर 2023 मध्ये शृंगारे साहेबां कलेक्टर असताना त्यांच्याकडे गावकर ग्रामस्थांची मीटिंग झाली होती. त्या ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की पुढच्या कालामध्ये आज सर्वे आपण थांबतो, परंतु पुढच्या कालामध्ये सर्व ग्रामस्थांना एकत्र करून त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा सर्वे लावला जाणार नाही. परंतु आज अचानक सर्वे लावलेला आहे. त्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी आणि आमदार साहेब आणि सर्व नगरसेवक उपस्थित आहेत आणि आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आदरणीय संजीवजी जयस्वाल साहेब जे ठाण्याचे कमिशनर होते ते स्वतः आता म्हाळावर आहेत आणि त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे आदरणीय आमदार साहेबांना की आपण लवकरात लवकर सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतल्याच्या नंतर तो निर्णय तुम्हाला सांगू. आताच आपण पाहिलं असेल का जनमताचा जनआक्रोश कसा असतो, लोक मागणी काय असते, नागरिक तत्व काय असतं आणि लोकशाही कशात आहे. लोकशाही या नागरिकांमध्ये आहे आणि सर्व पक्षीय एकत्र येऊन आमदार इथे उपस्थित होते. हा जनआक्रोश अशासाठी केलेला, इथे पूर्वी ग्रामपंचायत होत्या, गुरसरणी जरी असल्या तर त्या ग्रामस्थांच्या गुरसरणी असतात गुरढोरं चालण्यासाठी आणि तो अनुशेष ग्रामस्थांचा पहिला अधिकार असतो आणि त्यानंतर ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामपंचायतची मंजुरी आणि त्या विभागाचे ग्रामस्थांचा जनमत याचा कानुसा घेऊन कुठलाही प्रकल्प करण्याचा अधिकार आहे. पण शासनाने कोणतीही प्रकारची ही मान्यता घेतलेली नाही, म्हणून जनाक्रोश निर्माण झालेला आहे. आणि आमची मागणी हीच आहे, लोकहितासाठी 14 गावचे आणि हा मूळ गाव जे उत्तरशिव आहे त्या गावच्या लोकांची नागरिकांची चर्चा करावी वरिष्ठ स्तरावर. जो कोणी प्रकल्प राबवलेला आहे त्यामध्ये त्यांचा अनुशेष काय आहे, त्यांची मागणी काय आहे, त्यांचा हक्क काय आणि त्यांचा अधिकार आहे तो समजून घ्यावा शासनाने आणि ती पुढे वाटचाल करावी. नाहीतर आमचं आंदोलन असं राहणार आहे, मेरा गाव मेरा देश हा लढा चालू राहणार आहे. मेरा गाव मेरा देश. नाही ह्यानं जागा आयुक्त कोणाही चर्चा केली तर 1 फूट आता जागा देणार नाही. हे कुठे पण जाऊ दे वरती, कोणाजवळ गेले तरी इथे आता त्यांना आम्ही स्थान देणार नाही. त्याने जागा दिली शासनाने तेवढी ठीक झाली, आता याच्या पुढे यांचं लार नाही बस झालं. तुम्ही 14 गावातल्या दोन्ही नगरसेवकांनी मागणी केली आहे की इकडे महापालिकेने हे करावे, तो काय विषय आहे? आमचे तिन्ही नगरसेवक आहोत आम्ही. तिन्ही नगरसेवकांनी सन्माननीय महापौरांना सांगितलं आहे परवा दिवशी आणि आमचे गटनेते सागरजी नाईक साहेब का सर्व गुरुचरणे प्रत्येक गुरुचरणला आपले बॅनर लागणार आता महापालिकेचे. काही जागा महापालिकेच्या अंडरमध्ये आहे आणि त्यांना विचारल्याशिवाय इथं काहीच तुम्ही करायचं नाही असं सदरचं पत्र सगळ्या यंत्रणा देणार आहेत महापौर मॅडम. मागणी आहे की 14 गावे महानगरपालिकेत आली ती आमची जमीन आहे ती आमच्याकडेच राहू दे, महानगरपालिकेकडेच जाऊ दे आणि आमच्या पुढच्या सुविधा महानगरपालिकेमार्फतच होऊ दे. निर्णय झालेला आहे की आजचा सर्वे थांबलेला आहे. माननीय जयस्वाल साहेबांनी असा माननीय आमदार साहेबांना आमच्या समवेत शब्द दिला आहे की आजचा सर्वे थांबला जाईल आणि आम्ही बैठकीला तयार आहोत. बैठक घेतल्यानंतर पुढची दिशा ठरवू. परंतु आमचा आणि नागरिकांचा आणि 14 गावातल्या सर्व ग्रामस्थांचा असं ठाम म्हणणं आहे की यापुढे एकही इंच ही कोणत्याही प्रकल्पाला द्यायची नाही. तुम्ही अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, त्याची आम्ही पूर्ण तयारी करू. अलग लक्षात, आम्ही एकदा 14 गावांनी जर ठरवलं तर जसं आहे तसंच आम्हाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. पण तुम्ही आमच्या मनाप्रमाणे बैठक झाली, बैठकीमध्ये काही ठरलं नाही तर आम्ही वरच्या टोकाला जाऊन आंदोलन करू. माझं नाव किशोर पाटील आणि मी उत्तर शिव आणि 14 गावचा रहिवासी. काय आपलं म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे की पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेने आता DPR प्लॅन तयार करावा आधी आणि त्याच्यानंतर आरक्षित ज्या शासकीय जागा असतील किंवा गुरुचरणी असतील त्यांच्यावर कोणकोणत्या नागरी सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करता येतील त्याच्यासाठी आरक्षित कराव्या. गार्डन झालं, शाळा झाल्या, कॉलेजेस झाले, IIT एखादं इन्स्टिट्यूट झालं तर इथल्या लोकांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल आणि उर्वरित जागा ज्या आहेत, ज्या काही खाजगी जागा आहेत त्यांच्यावर कोणतेही आरक्षण पडू नये. कारण जर म्हाडाने जर इथे वसाहती बांधल्या तर वसाहती बांधल्यानंतर त्यांचा कचरा असेल, त्या सांडपाणी असेल, ह्याची सुविधा नाही आहे अजूनही काही आणि या सुविधेमुळे नंतर खाजगी जागांवर आरक्षण पडणार आणि त्याच्यानंतर लोकांचं जे उद्रेक आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपण काय सांगाल? अजूनपर्यंत तर तशा सुविधा काही दिसत नाहीत
आणि कचऱ्याचं मेन नियोजन अजूनही त्याच्याबद्दल मला वाटतं उदासीनता आहे सगळ्यांची. तर त्याच्यावर सुरुवातीला जी घरं बांधलेली आहेत, आता 5,000 घरं आहेत काहीतरी गोठेघर आणि भंडारली मिळून, तर त्यांचं आधी नियोजन करावं आणि मग प्रकल्पांचा विचार करावा. आणि राहायला कुठे? माझं नाव मयूर बालकृष्ण चौधरी, मी उत्तर शिवचाच रहिवासी आहे. प्रत्येक आता पूर्ण गाव हा एक शेतीवर डिपेंड आहे. शेतीवर मग पत्नीचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. मग त्यांच्यासाठी साधन म्हणजे फक्त गुरंढोरं. मग आता हे गुरंढोरं चरण्यासाठी जागाच नाही आहे. गुरंढोरं चरण्यासाठी जागाच नाही. मग आता जाणार कुठे? ते बिल्डिंगमध्ये जाणार का? बिल्डिंगमध्ये जाणार का? चरण्यासाठी जर जागाच नसेल तर करायचं तरी काय? असं प्रकल्प जर म्हाडाचे इथे येत असतील तर मग गुरंढोरं जाणार कुठे? अंदाजे या पूर्ण 100% गावात शेतीवर डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गुरंढोरं आहेतच. मग त्यांचा तोच विषय आहे की बाबा जर इथं जर एखादा प्रकल्प राबवला तर ते शेतीसाठी लागणारे साधन ते तिथून त्यांना चारा आणायचा कुठून? कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। फिलहाल क्षेत्र में स्थिति शांत है, लेकिन जमीन विवाद को लेकर तनाव बरकरार है। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।